नमस्कार, आपण पाहत आहात महत्त्वाची सरकारी भरती अपडेट। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय मध्ये 572 पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे। ही भरती फक्त 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी असून पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवार या भरतीसाठी पात्र नाहीत। भरतीसाठी निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे। सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा घेतली जाईल। त्यानंतर ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल। गुणवत्ता यादीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजेच भाषिक कौशल्य चाचणी घेतली जाईल। ऑनलाईन परीक्षा आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट या दोन्ही परीक्षांतील गुणांच्या आधारे अंतिम निवड करण्यात येईल। ऑनलाईन अर्ज आणि फी भरण्याची प्रक्रिया 15 जानेवारी 2026 पासून 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे। ऑनलाईन परीक्षेची संभाव्य तारीख 28 फेब्रुवारी 2026 आणि 1 मार्च 2026 अशी जाहीर करण्यात आली आहे। एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी अर्ज फी ₹50 प्लस जीएसटी आहे। तर जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज फी ₹450 प्लस जीएसटी इतकी आहे। उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असणे आवश्यक आहे। एससी आणि एसटी उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादा सूट दिली जाणार आहे। ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळणार आहे। ऑनलाईन परीक्षेमध्ये एकूण 4 विषय असतील। रिझनिंग 30 प्रश्न, 30 गुण, जनरल इंग्लिश 30 प्रश्न, 30 गुण, जनरल अवेअरनेस 30 प्रश्न, 30 गुण, न्यूमेरिकल अबिलिटी 30 प्रश्न। 30 गुण परीक्षेसाठी एकूण वेळ 90 मिनिटे देण्यात येणार आहे। या परीक्षेमध्ये आरबीआय मधील ही भरती 12वी पास उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि सुवर्णसंधी मानली जात आहे। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि फॉर्म भरण्याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत।